असतात आई, काय असतात वडील, हे समाजाला कळालंच नाही. आज समाजामध्ये इतके आपल्याला अनाथ मुलं बघायला मिळतात, पण ते अनाथ मुलं त्यांच्याकडे जा, त्यांना विचारा, अहो एक आईची किंमत आहे, एक बापाची किंमत काय, ते तुम्हाला रडून रडून सांगतील. आपल्याकडे आहेत, आपण नशीबवान आहेत. ऐका, तुम्हाला मी एक उदाहरण सांगते. आपली आई आपल्यासाठी काय करते, जोपर्यंत ती जिवंत आहे तोपर्यंत ती काय आपल्यासाठी करू शकते, आणि एकदा ती गेल्यानंतर आपण कसं त्या देवाकडे तिला विनवतो. ऐका, तुम्हाला सांगते. एक जोडपं असतं. आता त्या मुलाचे जे वडील असतात, मुलगा छोटा असतो, मुलाचे वडील जे असतात ते बाहेर गावी व्यवहाराला म्हणजे कामाला जात असतात. खूप दिवस जातात. मुलगा झोपलेला असतो. आई जी असते, मुलगा शाळेत जात असतो, मुलाचा सांभाळ करत असते. पण बाप जे असतात बाहेर गावी कामाला जात असतात. मुलगा उठायच्या आधीच बाप कामाला निघून जातो, पण त्या मुलाचं पालन पोषण सगळं आई करते. तो उठायच्या आधी आई त्याचा डबा बनवून ठेवते, त्याचे कपडे प्रेस करून ठेवते. का, माझ्या बाळाला शाळेत जायचं आहे, माझं बाळ शाळेत गेल्यानंतर ते मोठं होणार आहे. ती आई त्या मुलाला खूप जीव लावते. त्या मुलाला आंघोळ घालते, त्याची दिष्ट काढते, शाळेत पाठवते. बरेच दिवस होतात. रोज आई सकाळी मुलाच्या आधी उठते आणि त्याला खाऊ घालते, पिऊ घालते, त्याचा डबा तो उठायच्या आधी भरते, सगळं करून ठेवते. मग त्याला झोपेतून उठवते, बाळा उठ, अंघोळ घालते आणि मग त्याला शाळेत पाठवते. अशीच दिनचर्या तिची चालू असते. घरी आल्यानंतर त्याची बॅग काढते, त्याला खायला देते, त्याला झोपू घालते. रात्री झोपल्यानंतर त्याच्या डोक्यावरनं ती हात फिरवते. काही दिवस जातात. वडील तो झोपल्यानंतर घरी येताना उठायच्या आधी घरातून निघून जातात. कामाचा व्यापच इतका असतो, त्या वडिलांचा तरी काय दोष आहे. पण एक दिवस असा होतो, तो मुलगा झोपल्यानंतर ती आई झोपते. ती आई झोपते ना, ती आई परत उठतच नाही. तिच्या छातीमध्ये चमक निघते आणि तिला अटॅक येतो. आणि अटॅक हा रोग असा आहे का माणसाला बोलताच येत नाही. रोज त्या मुलाला उठायच्या आधी आई उठायची, त्याचा डब्बा करून द्यायची. बाळाने जर हट्ट केला तर त्याला अजून काय असेल नसेल ते बनवून द्यायची, डबा भरायची, कपडे प्रेस करून ठेवायची, बॅग भरून ठेवायची. आणि जेव्हा सगळं झालं की मग ती आई त्याला उठवायची. पण मुलगा आज निश्चिंतपणे रात्री झोपू गेला की माझी आई सकाळी मला दररोज प्रमाणे उठवणार आहे. आता निश्चिंतपणे तो झोपी गेलेला आहे. पण आता त्याला काय माहिती की आपली आई आपल्याला आज उठवणार नाही. देवाचं बोलावणं आल्यानंतर कुणीच काही करू शकत नाही. आज तो मुलगा उठला, डोळे चोळतोय, आईला बघतोय, आई शेजारी झोपलेली आहे. त्याचा बाप डोक्याला हात लावून बसलेला आहे. त्याचा बाप रडतोय, त्याची आई उठत नाही. एवढं ते गोंडस लेकरू आईकडे निरागसपणे प्रश्न विचारतय, आई अगं तू आज मला उठवलं का नाहीस? अगं आई किती वेळ झाला, माझी आज शाळा बुडणार आहे. आई अगं उठ ना, तू मला का आज उठवलं नाही? बाबा अहो सांगा ना, माझी आई का उठत नाहीये? तुम्ही तिला काही बोलत का नाहीये? माझा डब्बा अजून झालेला नाही, माझी बॅग भरलेली नाही, माझे कपडे इस्त्री अजून तिने केलेले नाही. बाबा काहीतरी बोला ना तिला, ती का उठत नाही तुम्ही मला सांगा. त्या मुलाचा प्रश्न असा असतो का वडिलांकडे द्यायला उत्तर नसतं. लगेच गावचे येतात, त्याच्या आईला बाहेर काढतात. ते एवढं लेकरू त्याला काहीच माहिती नसतं. त्या बायका त्या बाईला अंघोळ घालायला काढतात. ते लेकरू ते निरागसपणे विचारतं त्याच्या बापाला, का हो बाबा रोज आई मला नाऊ घालत होती, का तुम्ही आज तिला अंघोळ घालताय? ती उठेल ना, तिच्या हाताने अंघोळ करेल ना, का तुम्ही तिला अंघोळ घालताय? बाबा सांगा ना, ताई तुम्ही असं का करताय माझ्या आई संगे? माझ्या आईच्या नाकामध्ये का तुम्ही कापूस टाकताय? नका ना असं करू. माझी आई कुठं चालली? तुम्ही माझ्या आईला असं बांधता काय? मला सांगा ना. बाबा हे काय आहे मला सांगा. बाबा ते काय आहे मला सांगा. अहो ताई सांगा ना, ते काय आहे? ते बाळ निरागसपणे प्रश्न करतंय. पण आता त्याच्या बापाकडे त्याला द्यायला काहीच उत्तर शिल्लक राहिलेलं नाही. अहो बाबा सांगा ना मला, माझी आई कुठं चालली? अहो तुम्ही तिला कुठे घेऊन चालले? माझ्या आईला माझ्यापासून नेऊ नका. बाबा अहो यांना
सांगा ना, हे अशी तिला लाकडावरती का टाकत आहे, तिच्यावरती लाकडं का टाकत आहे? बाबा सांगा ना त्याला, माझ्या आईला असा त्रास नको देऊ म्हणून सांगा ना हो बाबा त्याला. म्हणून ते मुलगा रडत होतं. काय असते एक आई? आज त्या एवढ्याशा मुलाने ते हातामध्ये जळतं लाकूड घेतलं, त्याच्या बापाने हाताला धरलं आणि त्याच्या आईला अग्नी डाग दिला. अहो बाबा, तुम्ही माझ्या आईला का चटका देत आहात? नका ना, तिला दुखेल ना. का तुम्ही असं करत आहात? नका ना असं करू, माझ्या आईला फार त्रास होईल. नका ना असं करू. का तुम्ही असं करत आहात? माझ्या आईला चटका बसेल, मला डब्बा कोण भरून देणार आता? माझे कपडे कोण प्रेस करणार आता? तुम्ही नका ना असं करू बाबा. बाबाच्या डोळ्यातून अश्रू निघताय. मुलगा घरी येतो, झोपतो, फार रडतो 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 आणि झोपून घेतो, झोपी जातो. बाबा सांगा ना, माझी आई कुठे गेली? तुम्ही का तिला परत आणत नाही? तुम्ही तिला चटका का दिला? ती माझ्याकडे बघत पण नाही. बाबा तुम्ही अशा माझ्या आईच्या फोटोला हार का लावला? सांगा ना बाबा. म्हणून तो प्रश्न करत होता, पण त्याच्या बापाकडे द्यायला एकही उत्तर नव्हतं. आता बापाला दररोज प्रमाणे कामाला जाणं तर गरजेचं आहे, पोराचं पोटपाणी बघायचंय, पोराचं शिक्षण करायचंय. नातेवाईकांनी समजावलं, अरे तू एकटा त्या मुलाला सांभाळू शकत नाही, दुसरं लग्न कर. नाही सांभाळू शकत तू, दुसरं लग्न कर. फक्त मुलासाठी बापाने दुसरं लग्न केलं. तिला सांगितलं, हे माझं गोड लेकरू आहे, खूप गुणाचं आहे ग, याला कधीच आईची कमी तू करून देऊ नको. रोज मी कामाला जाईल, पण माझ्या मुलाला कधी आईची कमी पडता कामा नये म्हणून तिला सांगितलं. ती सुद्धा त्याला फार जीव लावू लागली, पण कुठपर्यंत? जोपर्यंत तिला स्वतःचं पोटचं पोर होत नाही तोपर्यंत. तिला पोटचं पोर झालं. बाप रोजप्रमाणे मुलगा झोपला की मग यायचा आणि मुलगा सकाळी उठायच्या आधीच कामाला जायचा. त्या मुलाची तब्येत फार कमी होऊ लागली, कारण आता त्या आईचं त्या मुलाकडे दुर्लक्ष होत चाललेलं आहे. स्वतःच्या पोटचा गोळा आता झालेला आहे, म्हणून आता त्या बापाला काय सांगावं त्या मुलाला सुद्धा कळायला मार्ग नाही, कारण त्याची आई आता त्याला त्रास देऊ लागली. स्वतःच्या मुलाची घाण त्याला काढायला लावू लागली, फरची पुसायला लावू लागली, भांडे घासायला लावू लागली, धुणं धुवायला लावू लागली, स्वयंपाक सुद्धा करायला लावू लागली. ते एवढं बाळ त्या आईला म्हणतं, आई अगं मला स्वयंपाक येत नाही ग, माझी आई होती ना ती मला मी उठायच्या आधीच डबा करून द्यायची, मला याच्यातलं काहीच येत नाही. ती म्हणते तुला खाता येतं का? त्याला सगळं काम करायला लावायची आणि खायला काय द्यायची? मुलाच्या तोंडातलं पडलेलं उष्ट, तिची उरलेली अर्धी भाकरी, तिची उरलेली उष्टी भाजी ती त्या पोराला खायला देऊ लागली. एक दिवस तिला लग्नासाठी बाहेर गावी जायचं होतं. तिने त्या मुलाला सांगितलं, ही माझी पैठणी घे आणि इस्त्री करून ठेव. त्या मुलाचे हात इतके बारीक बारीक होते, त्याला ती इस्त्री उचलत नव्हती, एवढं ते लेकरू होतं. त्याला ती इस्त्री उचलायला सांगितली आणि ती तेवढी पैठणी इस्त्री करून ठेव म्हणून सांगितलं. ते बाळ निरागसपणे म्हणतात, आई तू सांगितलं मी धुणं धुतलं, तू सांगितलं मी भांडे घासायचं शिकलो, तू सांगितलं मी स्वयंपाक केला, तू सांगितलं मी अंगण झाडलं, पण आई मला एवढ्याशा हाताने ती इस्त्री नाही ग उचलता येत, नाही उचलता येत मला ती इस्त्री. मला इस्त्री कधीच माझ्या आईने शिकवली नाही ग, मला ती उचलताही येत नाही, मला ती इस्त्री करता येत नाही. एक काम कर ना, माझ्याकडनं होत नाही, तू कर ना गाई. तुला खाता येतं का? इस्त्री करता येत नाही, उचल इस्त्री, ती इस्त्री कर. म्हणून ती साडी त्या मुलाकडे काढून दिली, त्याने ती तापवली, इस्त्री करत होता. त्याचा शाळेतला मित्र आला, त्याच्याकडे वही मागायला तो उठला आणि उठल्यानंतर त्याच्या लक्षात राहिलं नाही एवढंसं ते बाळ होतं. त्याला काय माहिती इस्त्री चालू राहिल्यावरती काय होईल. त्याने ती इस्त्री तशी साडीवरती ठेवली, रूम मध्ये गेला. रूम मध्ये गेल्यानंतर वही काढत होता, कसला तरी जळायचा वास त्याच्या आईला आला आणि ती जोरात ओरडू लागली, काय रे कारट्या, काय जाळलास तू? म्हणून त्याने घाबऱ्या हातातले वह्या पुस्तकं खाली पाडले,
पळत आल्यानंतर बघितली आईची साडी आता माझ्याकडनं जळाली. आता आई मला फार मारणार, आता आई मला इतकं मारणार. आईला हात जोडले. आई आली, रागातच होती ती, फणा काढत फुसकरतच आली ती. जोरात त्याला बोलू लागली, अरे तुला कळत नाही का, माझी एवढी चांगली पैठणी तू वेस्ट घातली, ती जाळून टाकली तू. आता मी लग्नाला काय घालून जाऊ, माझ्या भावाचं मोठं लग्न होतं म्हणून लाटणं घेतलं. जे हाताला लागलं त्यांनी त्याला मारू लागली आणि त्यानेही तिचं मन भरलं नाही म्हणून जळती इस्त्री घेतली त्याच्या हातावरती तिने ठेवली. ते जोरात ओढू लागला, आई अगं मला त्रास होतोय, नको करू आई, मला त्रास होतोय, नको करू आई, माझा हात किती भाजला ग, नको करू आई. म्हणून त्या मुलाने त्या आईचा हात सोडला आणि पळत गेला आणि देवारामध्ये त्याच्या पहिल्या आईचा फोटो माळ लावून ठेवलेला होता. त्या फोटोपाशी जाऊन बसला आणि फोटोपाशी बसल्यानंतर त्या आईला सांगितलं, अगं आई तू कशाला मला सोडून गेलीस ग, ये ना ग परत. ही आई मला खायला सुद्धा देत नाही ग, प्यायला पण देत नाही, खायला पण देत नाही, मला ती काहीच देत नाही, सगळं काम करून घेते. बघ मला तिने आज इस्त्रीचा चटका दिलाय, बघ ना ग आई, कशी तुला माझी दया येत नाहीये ना ग आई, खाली का असं करतेस तू माझ्या संग, नको असं करू. मी बाबाला सांगेन तर बाबा मला झोपायच्या, मी झोपून जातो, झोपल्यानंतर ते घरी येतात आणि झोपलेलं असतं, उठायच्या आधी ते निघून जातात. आई तू ये ना ग, बघ ना ग माझा हात किती भाजला, या आईला माझी दया येत नाही ग, मला खायला 2 वेळेच ती देत नाही ग, आई मला सोडून कशाला ग तू स्वर्गाला गेलीस, ये ना ग खाली, नको असं करूस. म्हणून ते निरागसपणे रडू लागलं, वर आकाशाकडे हात केला, शांत झालं. आई तू जर असते तर माझे असे हाल नसते झाले ग. म्हणून ते रडू लागलं आणि शांत झाल्यानंतर म्हणू लागलं, कशाला गेलीस आई सांग स्वर्गाला, कोण मागेल तुझ्या या बाळाला, कशाला गेलीस आई सांग स्वर्गाला, कोण मागेल तुझ्या या बाळाला, 9 महिने 9 दिवसांची वारी कशी तू
तीच आई सांग स्वर्गाला कोण मागील तुझ्या या बाळाला. म्हणून ते मुलगा रडत होतं. जोपर्यंत आपली आई आहे तोपर्यंत त्या आईची सेवा करा. जोपर्यंत आपले वडील आपल्या जवळ आहेत तोपर्यंत आपल्या वडिलांची सेवा करा. अन्यथा हे दोघं जण एकदा जीवनातून निघून गेले ते आपल्याला पुन्हा प्राप्त होत नाही. आईची सेवा करायची तशीच वडिलांची देखील सेवा करायची. कारण वडील आपल्यासाठी जे करतात ते आपल्यासाठी कुणीच करू शकत नाही. आपल्याकडे सुद्धा वडील आहे. आपण नशीबवाने, आई आहे, नशीबवाने जीवनात आल्यानंतर 3 गोष्टी करा.